बालमित्रांनो, बरेच जण कटिंग करून आल्यानंतर डोक्याला काहीतरी भाग ठेवतात. त्याला काय म्हणतात रे? एकदम बरोबर आहे, शेंडी. आणि माकडाला काय असते? शेपूट. एकदम बरोबर आहे. तर आज आपल्याला तेच नाव असलेलं प्रकरण बघायचं आहे. फक्त पुस्तकात त्याचे नाव आहेत प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द. आता प्रत्यय घटित शब्द म्हणलं की ह्याला म्हणायचं शेपूट, आणि उपसर्ग घटित शब्द म्हणलं की ह्याला म्हणायचं शेंडी. आता कसं असो, तर आपण पुस्तकात बघू आणि मग तुम्हाला कळल की हे कसे शब्द आहेत. बघा, उघडा पुस्तक. 28वे प्रकरण, प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द म्हणजे पुढील शब्दातील ठळक अक्षराकडे तुम्ही लक्ष द्या. फौजदार. आता फौजदार, दार कुठं आलं रे? शेवटी आलं बघा. मोठेपणा, पणा कुठं आलं? शेवटी. धनवान, वान कुठं आलं? शेवटी. गुलामगिरी, गिरी कुठं आलं? शेवटी. म्हणजे हे शेवटी शेवटी येणारे शब्द जे आहेत ते म्हणजे प्रत्यय घटित, म्हणजे शेपूट असणारे शब्द म्हणजे प्रत्यय घटित. बघा, वरील प्रत्येक शब्दातील ठळक अक्षरे दार, पणा, वान, गिरी हे अनुक्रमे फौज, मोठे, धन, गुलाम या शब्दांना जोडून आलेली आहेत. मूळ शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे येतात तेव्हा त्यांना प्रत्यय असे म्हणतात. म्हणजेच काय, मूळ शब्दानंतर एक किंवा जर अधिक अक्षरे जर येत असतील तर त्याला प्रत्यय म्हणायचं. वरील शब्दात दार, पणा, वान, गिरी हे प्रत्यय आहेत. शब्दाच्या नंतर प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. म्हणजे हे प्रत्यय लागून एखादा शब्द तयार झाला तर प्रत्यय घटित शब्द म्हणतात. कळालं एवढं? प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय? शेपूट लागलेले शब्द. पुढचं, आता फौजदार, मोठेपणा, धनवान, गुलामगिरी हे प्रत्यय घटित असलेले शब्द आहेत. आता उपसर्ग घटित शब्द. पुढील शब्दात ठळक अक्षरांकडे लक्ष द्यावर. आता पुस्तकात बघू ना. अपयश, गैरहजर, बेचव, नापास. वरील प्रत्येक शब्दात ठळक अक्षरे अप, गैर, बे, ना ही अनुक्रमे यश, हजर, चव, पास या शब्दांच्या पूर्वी म्हणजेच अगोदर जोडून आलेली आहेत. मूळ शब्दांच्या पूर्वी एक किंवा अधिक अक्षरे येतात तेव्हा त्यांना उपसर्ग म्हणतात. आता जर समजा मूळ शब्द आहे, मूळ शब्दाच्या अगोदर काही शब्द जर जोडून येत असतील तर ह्या शब्दांना काय म्हणायचं? उपसर्ग. आणि हे उपसर्ग ज्या शब्दांना जोडून येते त्या शब्दांना म्हणायचं उपसर्ग घटित शब्द. कळालं? किती सोपं आहे. शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार झालेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ, अपयश, गैरहजर, बेचव, नापास हे उपसर्ग घटित शब्द आहेत. आता तुम्हाला उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द जर पाहायचे असतील तर पुस्तकात उदाहरण दिलेले आहे. आता बघा, प्रत्यय घटित शब्द म्हणजे प्रत्यय घटित. आता हे प्रत्यय आहे. पहिलं आहे वान. आता मला सांगा, हे जे इथं वान दिलेलं आहे का नाही, आता हे वान त्यापासून कोणते कोणते शब्द तयार झालेत बघा. बलवान, धनवान, गुणवान, प्रज्ञावान, मौल्यवान, शीलवान. कळालं? पुढचं पणा. पणापासून चपळपणा, प्रामाणिकपणा, हिंस्त्रपणा, शहाणपणा, नियमितपणा, वेडेपणा. दारपासून डौलदार, टुमदार, रखवालदार, जबाबदार, ऐटदार, इमानदार. मानपासून कोणते शब्द तयार झाले? बुद्धिमान, शक्तिमान, कीर्तिमान, श्रीमान आणि हवामान. गिरीपासून कारागीर, गुलामगिरी, मुलुखगिरी, फसवेगिरी, दादागिरी. आता ह्याच्यात जे पुस्तकात दिलेले शब्द तेवढेच शब्द आहेत का रे? नाही, अजून खूप सारे शब्द आहेत, पण तुम्हाला उदाहरणादाखल दिलेले आहेत. आता खाना. खाना म्हणजे जेवण का? नाही, तर हे प्रत्यय लागलेले आहेत म्हणजे हे सगळे शेपूट आहेत. ऐक नाही, अगोदर शब्द पुढे शेपूट जोडले म्हणजे त्याला म्हणायचं प्रत्यय घटित शब्द. आता बघा, खाना. खाना म्हणजे काय बघा? दवाखाना, तोफखाना.
त्याच्यानंतर कारखाना, दिवाणखाना. आईपासून आईचे प्रत्यय जोडलेले दांडगाई, नवलाई, पिटाई, शिष्टाई, खोदाई. सरपासून गोडसर, वेडसर, काळसर, ओलसर आणि भोळसर. आणि आळूपासून झोपाळू, विसराळू, लाजाळू, कनवाळू, हृदयाळू आणि मायाळू. आता हे जे मी शब्द वाचले हे सगळे शब्द प्रत्यय जोडून आलेले आहेत, म्हणून त्यांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात. समजलं? आणि हे जर समजलं असेल तर तुम्हाला ह्याच्यावर आधारित विचारलेले प्रश्नाची उत्तरे तर अगदी सहज देता येतील. आता तसंच उपसर्ग घटित शब्द बघा. उपसर्ग कोणता आहे? पहिलं अ पासून म्हणजे सुरुवातीला येते बरं का, शब्दाच्या अगोदर येते. म्हणजे शेंडी, डोक्यावरची शेंडी अगोदर. अप्रिय, अशांत, अभय, अन्याय, अक्षर, असत्य. बिनपासूनचे बिन तक्रार, बिन बोभाट, बिन धास्त, बिन धोक, बिन पगारी. पुन्हा गैरपासून गैरहजर, गैरलागू, गैरशिस्त, गैरसमज, गैरसोय, गैरहिशोबी. बेपासून बेफिकिरी, बेपरवा, बेजबाबदार, बेकायदा, बेशिस्त. सुपासून सुविचार, सुलेखन, सुसंवाद, सुप्रसिद्ध, सुगंध, सुवार्ता. पासून प्रगती, प्रवाह, प्रदोष, प्रकोप, प्रस्थान, प्रबळ. अवपासून अवकृपा, अवमान, अवगुण, अवलक्षण, अवघड. पासून विज्ञान, विख्यात, विसंगती, विवाद, विकार. नापासून नाईलाज, नाकबूल, नापिक, नापसंती, नापास आणि नाउमेद. आता तुमच्या सगळ्यांनाच हे प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित या शब्दांची माहिती झाली. आता जर झाली असेल तर तुम्ही पहा, नमुना प्रश्न आणि सरावासाठीचे प्रश्न एवढे सोपे तरी मुलांनो, इतके सोपे आहेत. तुम्ही म्हणताल हा अभ्यासक्रम खरंच 4थीचा आहे का 3रीचा आहे का 2रीचा आहे? बघा, त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे. या प्रकरणातील नमुना प्रश्न तुम्ही अगोदर सोडवा बरं. पुढीलपैकी कोणता प्रत्यय घटित शब्द नाही? आता प्रत्यय घटित म्हणजे काय रे? शेपूट असलेले. बघा, दयावान, विसराळू, शिलाई. आले की रे? सगळ्याला हो काय प्रत्यय आहे की रे? शिलाईला आई आहे, विसराळीला आळू आहे, दयावानला वाण आहे. पण बेसूर आता ह्याला नाही आहे, म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय 4. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणता उपसर्ग घटित शब्द नाही? उपसर्ग म्हणजे शेंडी अगोदर येणारे. उपसर्ग घटित शब्द नाही म्हणले. बोल हे तर उपसर्ग घटित आहे. नामंजूर म्हणजे हे पण सुरुवातीला आलं की रे? म्हणजे हे प्रत्यय आहे, म्हणजे उपसर्ग आहे, म्हणजे हे सुद्धा उपसर्ग घटित शब्द आहे. पुन्हा काय? पुन्हा म्हणले बघा, प्रेक्षणीय म्हणले. आणि पुन्हा हरसाल म्हणजे आता प्रेक्षणीय हा शब्द उपसर्ग घटित शब्द नाही, हरसाल हा आहे. पुढचं तिसरं, पुढीलपैकी कोणत्या शब्दास सु हा उपसर्ग लागणार नाही? बघा, पर्याय 2, शिक्षितला सुशिक्षित लागू शकते, स्वरूपला सुस्वरूप लागू शकते, काळला सुकाळ लागू शकते, पण जीवला सुजीव होत नाही, सजीव होते. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 1. आता हे जर आलं असेल तर आता प्रश्न पहिला, यामध्ये 6 आहेत. तुम्ही अगोदर सोडवा बरं का बाळांनो, अगोदर तुम्ही सोडवा प्लीज. आणि जर अगोदर तुम्ही सोडवलात तर नंतर तुम्ही मार्गदर्शन घ्या. हां, चला बरं बालमित्रांनो, प्रश्न पहिला सोडवला. चला बरं आता सांगा, पटापट उत्तर सांगा. प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक प्रश्नातील प्रत्यय घटित शब्द नसलेल्या. आता नसलेल्या म्हणले, प्रत्यय म्हणजेच काय रे? सगळ्यात शेवटी येणारे हे प्रत्यय. प्रत्यय कुठं येतंय लक्षात ठेवा. प्रत्यय कुठं येतंय? शेवटी, हे लक्षात ठेवा बरं. आणि हे उपसर्ग कुठं येतंय? सुरुवातीला. आता बघा, नंबर 1, लबाडपणा. पणा म्हणजे आला प्रत्यय बघा, इथं पणा आहे, लबाडपणा. भाग्यवान, आता वान पण इथं आला, हे भाग्यवान आला. पुन्हा भांडखोर, आता भांडखोर, हरामखोर हे प्रत्ययच आहेत. पण पर्याय नंबर 3, आडनाव हे काही
प्रत्यय घटित नाही म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपा होता. दुसरा प्रश्न, जेवणावळ. आता जेवणावळ, खानावळ, हे वळवळ आले बघा, म्हणजे ह्याला प्रत्यय आहे. पुढचं दिवाणखाना, हे बघा हे खाना. त्याच्यानंतर काय आहे, डौलदार, रुबाबदार, म्हणजे हे सगळे काय आहेत, प्रत्यय आहेत. पण पर्याय नंबर 2 दररोज, ह्याला काही प्रत्यय नाही आहे म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचं प्रश्न तिसरा, सदाचार, फसवेगिरी. आता गिरी, हे बघा हे गिरी आहे. त्याच्यानंतर दार, पुढचं गिरी आहे. पुन्हा नवलाई, हे बघा हे नवलाईचं आहे. त्याच्यानंतर ओलसर, खोडसर असं म्हणतो, म्हणजे हे तिन्ही पण आहेत म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 1 सदाचार. सदाचारला कुठलाही प्रत्यय नाही. चौथा प्रश्न, श्रवणीय, शक्तिमान, टाकाऊ, उपयोगी. आता हे प्रत्यय घटित शब्द नसलेल्या पर्यायाचं. टाकाऊ, आता हे टाकाऊ, टाकाऊ, टिकाऊ हे प्रत्यय असलेले आहेत. शक्तिमान, पुन्हा हे शक्तिमान पण आहे, श्रवणीय हे पण आहे, पण उपयोगी हे काही प्रत्यय घटित नाही म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4 येईल. पाचवा प्रश्न, ऐटदार, वारकरी. ऐटदार पण येतंय, वारकरी पण येतंय. पुन्हा धैर्यवान. आता वान, हे बघा इथं आले बघा, हे वान पण आहे म्हणून ह्याचं करेक्ट आहे गुरगुरणे. हे काही प्रत्यय घटित नाही म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा सहावा प्रश्न, नातेवाईक, काळसर. आता हे सर इथं आलं बघा. त्याच्यानंतर मित्रत्व, हे सुद्धा सगळे शब्द हे कसे आहेत, प्रत्यय घटित आहेत. पण नाराजी हे नाही म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर 3 हे आलं. आता हे जसं प्रश्न सोडवलात तसं प्रश्न दुसरा पण तुम्ही सोडवायला पाहिजे. सोडवा. पाहूया बालमित्रांनो, प्रश्न दुसरा सोडवला आहे ना तुम्ही, व्हेरी गुड. काय म्हणले, पुढील प्रत्येक प्रश्नातील उपसर्ग घटित शब्द नसलेला. आता 3 असलेले तर 1 नाही. नसलेल्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. आता बघा, हरघडी, ह्याला सुरुवातीला काही आलंय का नाही. हरघडी उपसर्ग बघा. आता हर घडी, हर समय हे शब्द उपसर्ग आहे, बरोबर आहे. दर साल, दर शेकडा हे शब्द आहेत बघा, उपसर्ग आहे. अनियमित, असंतोष, बरोबर आहे. पण पर्याय नंबर 4 खबरदार, ह्याला कुठलाही उपसर्ग नाही म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला रंगवायचं. पुढचा प्रश्न, अपूर्णांक. आलं बघा, अपूर्णांक, अनुत्तीर्ण, अतिवृष्टी हे आहेत. पण नंबर 3 निराशार हे नाही आहे म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय 3. तिसरं, दुर्गुण, निरोगी, बिनपगारी, बरोबर आहे. म्हणजे दुर्गुण हे उपसर्ग आहे, निरोगी, बिनपगार हे उपसर्ग आहेत. पण मळकट हे नाही आहे म्हणून तिसऱ्याचं 1. चौथं, बेकायदा, अपशकुन, नापसंत, ह्याला सगळे उपसर्ग आहेत पण गायक लाने म्हणून चौथ्याचं 2. पाचवं, प्रतिदिन, सुभाषित, विसंगत हे आहेत पण ग्रामीणला नाही म्हणून पाचव्याचं 2. पाचव्याचं सुद्धा 2च येतं. सहावं, आड पडदा, बेखबर, असहकार ह्याला उपसर्ग आहे पण फुलदानीला नाही आहे म्हणून 6व्याचं 3.
अतिशय सोपा असा हा भाग चालू आहे. सोडवा बरं. पुढचा प्रश्न तुम्ही सोडवा मनाने. बालमित्रांनो, प्रश्न तिसरा हा तर प्रश्न तुम्ही माझ्या अगोदर सोडवला असेल. फार सोपा आहे बरं का. पुढील प्रत्येक प्रश्नातील प्रत्यय घटित शब्द असलेल्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता प्रत्यय घटित म्हणजे ज्या शब्दाला शेवटी प्रत्यय आला आहे ह्याच्यापैकी ते शब्द प्रत्यय घटित शब्द आणि तेवढं शोधायचं. किती सोपं आहे. पराजय, इमानदार, उपचार, अवतरण. कोणतं आलं? इमानदार. बघा इथं दार आहे का नाही? बघा हे दार. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 2ला रंगवायचं. दुसरा प्रश्न, अपराध, संगीत, निबंध, माणुसकी. म्हणून पर्याय नंबर 4. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. तिसरा प्रश्न, पूजनीय, नीय. बघा आदरणीय, पूजनीय. म्हणून तिसऱ्याचं उत्तर आलं पर्याय नंबर 1. पुढचं वाचायची गरज पडली नाही. त्याच्यानंतर पुढचं, सरकार, बेईमान, गैरवर्तन. हे तिन्ही नाहीत तर देणेकरी, सेवेकरी, वारकरी म्हणतोत ना आपण तसं. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाचवा प्रश्न काय आहे? पडसाद, अपात्र, अडाणी आणि दांडगाई. आलं बघा हे आई असलेलं. म्हणून दांडगाई हे प्रत्यय घटित शब्द आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. झाला हाही प्रश्न. पुढचाही सोडवा तुम्ही अगोदर. आला हाही प्रश्न आला का तुम्हाला? प्रश्न चौथा, पुढील प्रत्येक प्रश्नातील उपसर्ग घटित शब्द असलेल्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता हे चौथी स्कॉलरशिपच्या या पुस्तकामध्ये मला एक विशेषता वाटली बरं का मुलांनो. प्रश्न सगळेच खूप छान पद्धतीचे प्रश्न आहेत बरं का. आणि प्रश्न छान असतील तर प्रश्न सोडवायलाही आनंद वाटतो. तसं ह्या पुस्तकात बघा खूप छान प्रश्न आहे. प्रश्न चौथा आणि थोडे थोडेच दिलेले आहेत. 3-3, 4-4, 5-5, 6-6 असे छोटे छोटेच प्रश्न आहेत आणि सहज अगदी फास्ट होऊन जात आहे. काय म्हणले मग आता? उपसर्ग घटित. उपसर्ग घटित म्हणजे काय रे? प्रत्येक शब्दाला सुरुवातीला काहीतरी आलेलं आहे असे शब्द शोधायचे. मग बघा पहिलं महत्त्व. महत्त्वाला नाही सुरुवातीला कोणी. शेतकरी नाही तर हे तर शब्दच आहे. गोडसर नाही. गैरसावध, गैरहजर म्हणतो ना नाही. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपा होता हा तर. दुसरा प्रश्न, नवीन, रंगारी, हसून. तिन्ही नाही तर सरचिटणीस. आलं का लक्षात? सरचिटणीस हे कसा आहे? उपसर्ग घटित शब्द आहे. सुरुवातीला सर आलेला आहे त्याच्यामुळं. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न, चीडखोर, तोफखाना, कीर्तिमान, दरमहा, दर आठवडे आहे नाही असे शब्द येतातच. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. चौथा, शहाणपणा, गुणवान, कर्तव्य, प्रतिबिंब, प्रतिध्वनी असं म्हणतो ना आपण. म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर 2. पाचवा, कारागिरी, जमीनदार. आता हे दार हे शब्द आलेले कसे आहेत? प्रत्यय घटित आहेत. आपल्याला उपसर्ग घटित पाहिजे. नवलाई प्रत्यय घटित. अपशब्द बरोबर आहे. हे शब्द आला उपसर्ग घटित. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अशा प्रकारे आपला चौथाही प्रश्न पूर्ण झाला. आता सोडवा शेवटचा प्रश्न. सोडवला 5वा प्रश्न. काय आहे 5वा प्रश्न पहा बरं. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असं म्हणलेलं आहे. मग आता पहिला प्रश्न, कोणत्या शब्दास परी
हा उपसर्ग लागणार नाही असं म्हणले बरं का. आता उपसर्ग म्हणजेच काय, सुरुवातीला, प्रत्यय म्हणजे शेवटी, हे लक्षात ठेवा बरं का. मग आता परी हा उपसर्ग लागणार नाही, तर आता बघा परिभाषा. आता परिभाषा म्हणल्यावर लागला की रे, भाषाला परी हा उपसर्ग लागला, परिभ्रमण लागलं, परिसंवाद इथंही लागला, पण पर्याय नंबर 3 ला लागणार नाही, परिकृपा होत नाही, म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दास दार हा प्रत्यय लागणार नाही. प्रत्यय म्हणजे शेवटी. दुकानदार, जमीनदार, डौलदार ह्याला तर लागला, मग राहिलं काय, जादूदार नाही, जादूगार होते, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. शेवटचा प्रश्न कधीही सोपाच असतो बघा. प्रश्न 3, पुढीलपैकी कोणत्या शब्दास बिन हा उपसर्ग लागणार नाही. बिन म्हणजे सुरुवातीला, म्हणजे काय बघा, बिनशेकडा, बिनशेकडा असं होतच नाही, म्हणजे ह्याचं पर्याय नंबर 1च उत्तर आहे. बिन चूक होते, बिन पगारी होते, बिन तक्रार होते, पण बिनशेकडा नाही, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चौथा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दास बे हा उपसर्ग व दार हा प्रत्यय लागेल. बाबा म्हणजे आता एकाच ह्याच्यात 2 विचारले बरं का रे. म्हणजे असा कोणता शब्द आहे ज्याला प्रत्यय पण लागतंय आणि उपसर्ग पण लागतंय आणि शब्द तयार होते, वेगवेगळे शब्द बरं का. मग आता बेशिस्त होतंय की रे, पण शिस्तदार होत नाही. बेराखण होत नाही, राखणदार होतंय. बेगुमान नाही होत, गुमानदार होत नाही, पण पर्याय नंबर 2 बेईमान हे शब्द होते बरं का. बे हा उपसर्ग लागून तयार होते बरोबर, आणि दार, इमानदार हे प्रत्यय लागून पण शब्द तयार होते, म्हणून कोणता शब्द तयार होतो, पर्याय नंबर 2 इमान, म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर 2. अरे आलाच शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दास प्रति हा उपसर्ग लागणार नाही. उपसर्ग म्हणजे काय, सुरुवातीला लागणार नाही. प्रतिध्वनी लागला की रे, प्रतिसाद ह्यालाही उपसर्ग लागला, प्रतिबिंब ह्यालाही उपसर्ग लागला, पण प्रतिपाठ नाही होत, म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 हे करेक्ट आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, अरे हे तर संपलं, प्रकरणच संपलं. कधी प्रकरण सुरू झालं आणि कधी संपलं काहीच कळालं नाही. बघत बघत आपले किती प्रश्न झाले रे बघा, 10, 20, 25, 26, 27 प्रश्न कधी संपले काहीच समजलं नाही. इतकं सोपं हे प्रकरण होतं. का सोपं गेलं, कारण तुमचं वाचन चांगलं जर असेल, तुम्ही गोष्टीचे पुस्तक वाचत असताल, वर्तमानपत्र वाचत असताल, तुम्ही तुमचं मराठीचं पुस्तक वाचत असताल छान, तर तुम्हाला हे प्रकरण अतिशय सोपं जाणार आणि परीक्षेतसुद्धा तुम्ही खूप छान मार्क घेणार. हा प्रकरणाचा अभ्यास तुम्ही खूप छान केला, त्याबद्दल धन्यवाद.